सांगता एखाद्याचं डोकं भडकलं त्याचं कुटुंब घेतलाय स्वतः हेरदारा करत 350 नाही. गुन्हे दाखल झाले आहेत. अहो माहित आहे ना की अरे हो ते सगळं माहित आहे ना. मी सांगतो फटाके बांधले फटाके फुटले नाही, साप बांधले साप चावला नाही, टाकीवर एवढं चढले टाकीवरून घाटापेट तुम्ही पडले काय नाही. केलं? तुम्ही काय अरे केलं अरे बोंडे? अरे अरे म्हणून अरे हा? आम्ही शून्य आहोत. आम्ही शून्य आहोत, पण आम्ही मान कपायला लावणार नाहीये. आम्ही नाही, शून्य तुम्ही आहोत, तेव्हा आम्ही शून्य अमरावतीची असू, दंगल पण झाली असे होती काय उपराडे बोलले होते धंदे तुम्ही नाही आठवा? करणार आहे. असे अमरावतीच्या उपराडे दंगलीच्या धंदे वेळेस काय करणार बोलले नाही. होते आठवा तुम्ही? कापून टाकू म्हणून. मग तुम्ही अमरावतीच्या कोणी कोणी दंगलीत कापायला अरे कोणी कापायला आला तर काही हात बांधून बसणार आहे का? हा, कोणी आत्ता कसं कापायला आलं? आला तर हात बांधून आता कसं बसणार आहे आलं का? तालावर? बरोबर आहे. आता मग कसं तालावर आलं? कोणी कापायला तुम्ही आला तर अमरावतीचं बयान मी पहा, काही तुम्ही काय काही म्हटलं होतं गांधीजी तर नाहीये. कापून टाका म्हणत होते तुम्ही. तर मी काही गांधीजी नाहीये की मी एका हा, गालावर मारली तर आता दुसऱ्या आता गालावर मारील गांधीजी म्हणून. नाही आहे आणि आणि आम्ही त्याच्यावर गांधीहून मराव अरे तिथे अरे आत्महत्या पण करून. पण दुसऱ्याला नाही आम्ही उठवत गांधीहून स्वतः आत्महत्या करून स्वतः मराव. तुम्ही घ्या ना कोणता हातात. आणि तुम्हाला घेतोच 288 आमदारांशी घेतोय संपर्क घेतो आहे तुमचा. जा घेतोच आम्ही. 288 आमदार कापा. अरे शेतकऱ्यांना घेतोच म्हटलं कशाला ना आम्ही. सांगता? घेतोच म्हटलं ना मी. शेतकऱ्यांना कशाला सांगता? अरे घेतो भाषण म्हटलं ना करायला मी. सोपे असतात बच्चू भाऊ. ते शेतकरी ठरवणार आहात. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काय बोलायची आहे? अरे बोलतो बरं म्हणजे बच्चू भाऊ, शेतकऱ्यांच्या पोरांना कशाला मग तेव्हा अडचणीत तुम्ही आणता? कोयता हाती घ्यायचा होता ना. जेव्हा बच्चू भाऊ, अमरावतीची दंगल झाली घेतला. तेव्हा तुम्ही जेव्हा कापाची जेव्हा भाषा बोलली तर घ्यायचा तुम्ही घ्यायचा होता जेव्हा ना घ्यायचा बरं कोयता. बच्चू भाऊ, घेतला. तुम्ही ऐका कशाला ना, तेव्हा ऐका म्हणत ना. होते का ऐका. कापा म्हणून? तुम्ही का कोयता हाती प्रेक्षकांच्या घेतला? मनातला देखील हा एक प्रश्न आहे की खरंच असं आमदारांना कापून टाका हे पाऊल असं सांगणं किंवा असं जर केलंच कोणी तर याने प्रश्न सुटणार आहे का बच्चू भाऊ? अहो, आतापर्यंत सुटणार नाही, मला बघा, मान्य आहे. मी आतापर्यंत तुम्हाला आंदोलन करून ते अधिकाऱ्यांना तुमचं नाव कोंडून मला बंगल्याला माहिती घेराव नाही. घालून तुम्ही तुम्ही पहिले दिव्यांगांचे ऐकून प्रश्न सोडून घेतले, माझं शेतकऱ्यांचे तुम्ही प्रश्न पहिले सोडून ऐकून घेतले. हा देखील उपाय ना. माझं तुम्ही पहिले ऐकून घ्या. तुम्ही माझं पहिले ऐकून घ्या. मी काय म्हटलं का ठोकाच्या ऐवजी कापा आलं. बर, भाषणात ते आलं. मान्य करतो का नाही करत? मान्य करतो का नाही करत? बरोबर, तुम्ही केलं मान्य. हा, मग तरी तुम्ही तेच मिरची लावत असाल तर हे बरोबर आहे का तुमचं? नाही मी मिरची लावत नाही बच्चू भाऊ. शब्दशः अर्थ हे घेणारे बोंडे देखील साहेब त्या आपले दंगलीत म्हणे शब्दशः कापा अर्थ म्हणे घेणारे सगळ्यांना. आहेत की हे नव्हते आपल्याला तिथे मानणारे लोक आहेत सतरा ना. घेऊन निघाले होते. बर, हे लोकांनाच म्हणत होते कापा म्हणून. पण धर्माच्या नावानं कापलं बरोबर. चालतंय, शेतकऱ्याच्या नावानं गांधीजी व्हायचो आम्ही. सांगतो बर. डॉक्टर अनिल बोंडे वेळा- त्यांनी दहा असं वेळा म्हणलंय की हा. ठोकाच्या ऐवजी कापा म्हणलं गेलं. त्यांचा म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. आता म्हणतात आहे आताच्या याच्या अगोदर तर म्हटलं की कापायला पाहिजे म्हणून 288. तर माझं एक म्हणणं तुम्ही आहे की म्हटलं ना बच्चू भाऊ मग, कोयता तुम्ही म्हटलं हातात नाही घ्यावा का? आणि जावं. तुम्ही दंगलीत पण म्हटलं नाही शेतकऱ्याच्या का? पोराला कशाला सांगता? अहो ते हो, आतमध्ये बोंडे महाराज बसण्यासाठी. तुम्ही त्या अरे 20% बोनसचं बोला. महाराज, 20% बच्चू बोनसचं बोला. महाराज, खरं कर्जमाफीचं सांगतो. बोला. नाही, 20% नाही, बोनसचं बोला ऐका. तुम्ही. विषय बोला, इकडे सगळ्या नको नेऊ. सगळ्या गोष्टी मान्य. मी मागण्याच्या बाबतीत काहीच म्हणत नाहीये.